तर नमस्कार मित्रांनो, तर आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला तर माहिती आहे आज 31 डिसेंबर म्हणल्यावर पार्टी राहतेच. चला आता करू पार्टी. बिर्याणी बनायची म्हणल्यावर आम्हाला तर भांडे तर लागणारच. या बघा आम्ही आता चाललोय चिकन आणायला. चिकन आणल्यावर दाखवतो तुम्हाला. आता आम्ही घेतलंय चिकन. आता तुम्हाला तर माहिती आहे चिकन घेतल्यावर काय लागतं. आम्ही घेतला आता भाजीपाला. आता चालला आम्ही किराणा आणायला. चला मग. या बघा आम्ही घेतला आता मस्त की बिर्याणीचं सामान. काही सागरी कोणी पाटा पैसे ठेवतो. बरोबर ठेव पैसे. टाक गणित भरा रे पाटा काम करायचे नाही तुम्हाला. या बघा बिर्याणी बनायला पाण्याचा इंतजाम. लय डायरेक्ट 500 रुपयाचा जार. हा लावा ताग. या बघा मित्रांनो आम्ही आलेलो सगळं सामान घेऊन. आता बिर्याणीचं हे भाऊ करून राहिला. आता चूल तयार. चूल गिल मस्त पैकी झाली. हे काढ राहिला आता सामान. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही कुठं आलेलो आहे. अरे यार तुम्हाला तर माहितीच नाही. मी सांगतो. या बघा आपला जायकवाडी डॅम. आम्ही आलेलो आहे सध्या डॅमच्या खाली. आम्हाला चूल बांधायला काही दगड भेटतच नव्हती. मग आम्ही काय केलं आणले ना मग डॅमचे दगड काढून. हा या बघा मस्त पैकी चिकन इथं तेल दही टमाटे मीठ कोथिंबीर. हे पहा माझा कॅमेरामॅन कसा आहे. हा लंगार. मटन धुणार नाही मी नाही धुणार आहे. मटन धुणारा माणूस येऊ हे करून राहिलेला सध्या. लाकडं जमा झाली. चूल गिल आता पेटायची मस्त पैकी असते की. आता फक्त तुमच्या तोंडाला पाणी नाही आलं पाहिजे. पा विषय संपला मग. हा पेटली ना मग आमची पण चूल. हे पहा झाले आता मस्त कांदे कापायचे टमाटे गिमाटे. आता झालं. आता मस्त शिजायला टाकू. शिजल्यानंतर खाऊन पहा मग तुम्ही नाही खाणार पण आम्हीच खाणार आहे. पण टेस्ट मात्र घेऊन पाहतो. हा खाली योग कॅमेरामॅन टाकते आता. त्यालाच भाजी पण येते ती चांगली मस्त एकदम भाजी. तेच डाळ म्हणजे अरे ते कसं आहे मित्रांनो. जिरा सगळं टाकून द्या. त्यामुळे मित्रांनो आम्ही टाकलेलं आहे आता मटण शिजायला. मस्तपैकी सगळं सामान टाकून झालेलं आहे. हे बसले आता मटण का व्हायचं ते बघत येत आता. हा लगेच ते आणल्यानंतर तुम्ही आमचं मटण काय कसं झालं मित्रांनो. या दोघाला काही मटण शिजून द्यायच्या मागे दिसा नाही. हे दोघं पण एक जातंय दुसरं हालीच आहे. एक झाकण काढतंय हालीच आहे. सांगा तुम्ही त्यांना आता काय करता काही नाही. 6-7 वेळेस बघितलं होते मी. आता तुम्हीच बोला आता काय बोलायचं सांगा कमेंट करून. उठले एक उठानच बाबा उठलं ते पण पार्टी आल्यात नंतर पाय कसे चमच्या चिमच्या आपल्याला खायच्या आधीवर टेस्ट करून बघा. हे बघा हे असले या पाय डायरेक्ट मग ते टाकल्याच्या वरती झालेला आहे आता. बघा मित्रांनो आमची बिर्याणी सगळे ओके मध्ये झालेली आहे. बिर्याणीत थोडं मीठ कमी आहे पण काय अडचण नाही आम्ही वरून टाकून खाऊ. चला आता इथं ब्लॉग संपलेला आहे. जसा ब्लॉग आवडला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मग आता पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.